नमस्कार. गणित विषयाच्या संदर्भात काही महिला पालक चर्चा करत आहेत त्यांनी चर्चा थांबवावी. त्याच्यामध्ये पहिला भाग असा आहे की मुलांनी अभ्यास कसा करावा त्याच्या संदर्भातल्या ज्या काही सूचना असतात त्या आम्ही वेळोवेळी विद्यार्थ्यांना वर्गात देत असतो. तर दुसरा महत्वाचा भाग आहे की पालकांचा रोल काय असला पाहिजे. तुम्ही तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी शाळेची वेळ सोडून राहिलेला जो वेळ असतोय त्या वेळेचं नियोजन कशा प्रकारे करतोय याच्या संदर्भात तुम्ही त्याच्याबरोबर चर्चा केलेली आहे किंवा नाही याबाबतची तुम्ही काय तुमच्याकडे माहिती आहे ते पहिल्यांदा जाणून घ्या. त्यानंतर त्याचं जे टाइम टेबल आहे दिवसभरात सकाळी 10वीचा विद्यार्थी हा पहाटे 5ला उठला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करता त्याला 5ला उठण्यासाठी सकाळी उठल्यानंतर त्याला आउट ऑफ मार्क घेतले परीक्षेच्या दिवशी सुद्धा ते 1 तास खेळासाठी देतात. म्हणजे सर्वांना शक्य असतंय फक्त तो त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व आहे त्यावर डिपेंड. गणित विषयाच्या बाबतीत जसं 8वीत तो 10वीत आलेला आहे तर त्याच्या 8वीच्या संकल्पना क्लिअर आहे किंवा जे ऑनलाईनला रेग्युलर विद्यार्थी होते ते प्रत्येक वर्गात 4 ते 5 विद्यार्थी म्हणजे रेग्युलर त्यांचा बेस पक्का आहे. पण सर्वच्या सर्व विद्यार्थी ऑनलाईनला लक्ष न देणारे होते किंवा व्हिडिओ चालू ठेवायचं आपण आपल्या कामात राहायचं. हे पालकांना पण आहे आणि आम्हाला पण त्याचा अनुभव आलेला आहे. तर ऑनलाईन शिक्षणात थोडंसं लिमिटेशन आहे ते उच्च शिक्षणासाठी योग्य आहे. हायस्कूल पर्यंतच्या शिक्षणासाठी जे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी असतात त्यांना सुद्धा योग्य आहे. पण असे विद्यार्थी कमी आहेत. गणित विषयाचा बेस बऱ्याच विद्यार्थ्यांचा कच्चा राहिला तर तो बेस पक्का करण्यासाठी वर्गात जो वेळ शिल्लक राहतो त्यावेळी तुम्हाला त्यांना 30 मिनिटांमध्ये राहिलेल्या वेळात प्रॅक्टिस भरपूर करणं गरजेचं आहे. जेवढं प्रॅक्टिस परफेक्ट करेल त्यावेळेस तो विद्यार्थी त्या विषयामध्ये परफेक्ट होतो. गणित विषयाबाबतीत जेवढं जास्तीत जास्त उदाहरण सोडवणं जास्तीत जास्त प्रॅक्टिस जर झालंच तर त्या प्रॅक्टिसवरती त्यांना प्रश्नोत्तरीचा वेळ होत आहे. 1 जानेवारी पासून त्या प्रत्येक मुलाला 30 जानेवारी पर्यंत 1 जानेवारी ते 30 तारखेपर्यंत रोज एक विषयाची प्रश्नोत्तरी सकाळी 2 तासाचा पेपर आणि संध्याकाळी 3 तासाचा पेपर याचं नियोजन करून त्या विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरी पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्या केल्या किंवा नाही याच्यासाठी तुम्ही थोडासा वेळ द्या. आज कुठल्या विषयाची प्रश्नोत्तरी त्यांना सोडवली ती सोडवत असताना त्याचा वाचन त्याचा स्टडी आधी झाला पाहिजे. जो त्यानं स्टडी केला आहे त्याच्यावरती त्याला प्रश्नोत्तरी सोडवणं गरजेचं आहे. 1 जानेवारी ते 30 जानेवारी रोज 2 प्रश्नोत्तरी सोडवल्या तर 7 प्रश्नोत्तरी पूर्ण होतात. हे कृतीतून पुढे आम्ही चेक करणार आहे. तुम्ही थोडं त्याचे काय करतो काय नाही त्याला सोडवले किंवा नाही तो इतका वेळ बसतो का याच्यासाठी तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहाराच्या बाबतीत बरेच मुलं वीक आहेत त्याच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रोज त्याच्या आहार तो व्यवस्थित घेतो का प्राथमिक आली की चक्कर पडतात याची कारणं काय आहेत ते जाणून घेतले की तो न जेवताच शाळेला येतो. 10 साडे 10 वाजता तो चक्कर पडतो म्हणजे न जेवता येतो म्हणजे तुम्ही डबा देत नाही का तो आणत नाही याचं कारण शोधलं पाहिजे. तुम्ही आहाराच्या बाबतीत तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डबा दिला पाहिजे त्याला या गोष्टी तुम्ही बघा. आणि अभ्यासासाठी आम्ही जे शाळेत करून घ्यायला पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत सूचना त्यांना दिल्या. बाकीच्या ज्या काही घरगुती आहेत त्या तुम्ही थोडंसं लक्ष द्या. वेळ मी तो सांगतो. धन्यवाद. इंग्रजी विषयासंदर्भात मार्गदर्शन करतील एस एम मुल्ला सर. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण
उपस्थित असलेले सर्व पालक बंधू आणि भगिनींनो, आज या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा या ठिकाणी आयोजित होते. या पालक सभेसाठी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. आणि इंग्रजी विषयाच्या संदर्भात एक 2-3 सूचना आहेत, त्या थोड्याच वेळात मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. मित्रो, आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत थोडासा विचार करायला पाहिजे आता एका वेगळ्या अँगल मधून. कारण गेली 2 वर्षांचं लक्ष जे आहे ते अभ्यासावर कितपत होतं आणि काय होतं हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु याचा विचार आपण करत असताना आता आपल्या पाल्याला नेमकं कशा पद्धतीने आपण डेव्हलप केलं पाहिजे याची जबाबदारी ही शिक्षक आणि पालक अशी दोघांची आहे. कारण शिक्षक आणि पालक हे या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या वाढीच्या गाड्याची 2 चाक आहेत. त्याच्यात एक जरी चाक निसटलं तर त्या ठिकाणी त्यामुळे आपण दोघांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी बाकीच्या विषयाची न बोलता इंग्रजी विषयाच्या संदर्भात थोडक्यात आपल्याला सांगतोय. 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात पालकांना काही सूचना दिलेल्या आपण थोड्याशा आवर्जून पडताळून पाहाव्यात आणि त्या गोष्टीच्या सांगतोय इम्प्लिमेंट कराव्या. इंग्रजी विषयाच्या संदर्भात जर आपण विचार करायला गेलो तर तसं पाहिलं तर 100 मार्कचा हा पेपर आहे आणि या 100 आणि 20 मार्क हे ओरल एक्झामसाठी आहे. वास्तविक आता ज्या काही परीक्षा झाल्या, प्रथम सत्र झाली, या प्रथम सत्रामध्ये जर आपण विद्यार्थ्यांचा निकाल बघितला तर तसा तो समाधानकारक नाही. त्याचं कारण फक्त आणि फक्त पालक किंवा शिक्षक आहेत असं नाही, तर असलेलं वातावरण हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे. तर माझ्या माहितीनुसार आपण तशा पद्धतीचं वातावरण, खेळीमेळीचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेच विद्यार्थी असे आहेत, मला पालकांकडून काही सूचना आल्या की सर आमची पाल्य म्हणजे आमची मुलं असं सांगताय की इंग्रजी विषयाचा अभ्यास करायची काही गरज नाही, पॅरेग्राफ जसे तसे दिलेले असतात, वाचायचं आहे आणि तसंच कॉपी करून द्यायचं, याच्यापेक्षा काही करायचं नाही. तर वास्तविक ही फार मोठी चूक आहे. कारण जर आपण प्रश्नपत्रिकेचा आकार बघितला तर त्याच्यात आपल्याला असं दिसून येते की त्याच्यामध्ये पॅरेग्राफ दिलेले ते पुस्तकातले 20 मार्क आहेत, त्याचबरोबर दिलेला आहे कवितेचा स्टांजा आहे ते 5 मार्काचा आहे, पोएटिक ॲप्रिशिएशन 5 मार्काचा आहे. असं जर आपण कन्सिडरेशन केलं 100 पैकी 80 म्हणून आपण, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण अभ्यास व्यवस्थित करतात, परंतु मनावर तसा अभ्यास होत नाही. कारण लिखाणामध्ये मुलं जवळजवळ कमी पडतात, नुसतं ऐकण्याचं काम करतात. जो काही अभ्यास सांगितला तो अभ्यास काही करत नाही. तर अभ्यास करणं महत्वाचं आहे. कारण आता 9वी आणि 10वी, 9वीची पण एक सत्र परीक्षा झालेलीच आहे, त्याचबरोबर चाचणी परीक्षा येणार आहे. आणि 10वीची जी सराव परीक्षा आहे ती पहिली सराव परीक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेणार आहे. आणि बोर्डाची परीक्षा सरासरी मार्चमध्ये येणार. तसे आपले 2 महिने फक्त राहिले आहेत. तर 2 महिन्यामध्ये पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे मुलांना. ऑनलाईन मध्ये सर्व शिक्षकांनी घेतलेला आहे, परंतु सांगितल्या पद्धतीनं पूर्ण काही अभ्यास मुलांनी केलेला नाही, सर्व त्यात काही समावेश नव्हता. तर हा तुम्हाला मी थोडक्यात निकाल वाचून दाखवतो 9वी आणि 10वीचा प्रथम सत्राचा. ह्यामध्ये 10वीचा जो निकाल आहे तो अगदी बरोबर आहे, परंतु 10वीचा जो निकाल आहे त्यामध्ये जे 20 मार्क जे आहेत, 20 मार्क तोंडी परीक्षेचे वगैरे दिले असतात, परंतु ते 20 मार्क तुम्ही कमी करा. तुमच्या मुलाला जे मार्क पडले त्यामध्ये 20 मार्क कमी करूनच किती मार्क आहेत ते बघा. तुम्हाला निकालपत्र वगैरे दिलेले आहे, पोहोचले सर्वांना निकालपत्र सर्व विद्यार्थ्यांना दिलेले आहे. त्या पद्धतीनं तुम्ही बघा कसा अभ्यास करून घेतला पाहिजे. आमचे शिक्षक तर सर्व राबतातच, अगदी 10ला म्हटल्यानंतर 9:45 शिक्षक सर्व आलेले असतात. जादा तर चालू आहे, परंतु पालकांचा प्रतिसाद मात्र एकदम कमी आहे. तुम्ही तुमच्या मुलाची काही जरी शंका असेल तर तुम्ही या आमच्या शिक्षकाशी भेटा, विचारा त्यांच्याशी. काही तुमच्या अडचणी असतील तर
अभ्यासात त्याचा मन लागत नाही बाहेर द्यायचं हे नवीन अभ्यास द्वितीय क्रमांक आईच्या मुलगा 91.4 आणि तृतीय क्रमांक स्वयं जाधव 90.63 त्यामध्ये 10वी ब मध्ये मात्र प्रत्यक्ष आहे म्हणजे तुमच्या मुलाला जे मार्क पडले ते खरोखर ज्या मुलांचे लिहिलेलं आहे ते मार्क आहे नंतर 10वी क चा 52.27%, 10वी ड चा 34.28%, 10वी ई चा 55% आणि 10वी फ चा हा 0% ही मराठी मीडियमचा आहे वर्ग. तर अशा पद्धतीनं हा चिंताजनक निकाल आहे. आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय, हाजरीवर लक्ष देतोय. हाजरी बऱ्याच विद्यार्थ्यांची कमी आहे 10वी मध्ये अजून सुद्धा. पालक काही कारण सांगत येतात, अभ्यासच करत नाही, लक्ष देत नाही, तुम्ही जरा लक्ष द्या, ऐकतच नाही. अशा पद्धतीचे कारण आपल्याला सांगून काय उपयोग होणार नाही. तर अभ्यास हा मुलांनी केलाच पाहिजे. आपण सर्वजण आला, परंतु त्याबरोबर तुम्ही हा निकाल जो आहे निकाल वाचा. काही पालकांना निकाल मिळालेला नाही. काही पालकांचे फोन येतात की निकाल अजून आलेला नाही, दिला नाही का निकाल, कार्ड दिलं नाही काय. जर कार्ड जर मिळालं नसेल तर निकाल बघा, सरासरी तुम्ही निकाल बघा आणि त्या पद्धतीने पालक तर या ठिकाणी मी असं सांगितलं तर मी उभा आहे. ॲक्च्युली जोगळेकर सरांच्याबरोबर येत होतो म्हणजे की आपण जशी 2 सिरियल TV च्या 2 सिरियल असतात त्या सिरियलमध्ये एक मध्यंतर असतं, एक 2 गंभीर विषय चालले त्याच्यामध्ये थोडा हलका फुलका विषय तुमच्यापर्यंत आणावा म्हणून मी तुमच्यासमोर एक पर्यावरण हा विषय थोडा समोर मांडतो. पर्यावरण आपण डोळ्यासमोर आणलं तर काय काय येतं तर जल, जमीन, जंगल आणि जीवन. जोपर्यंत हे 4 गोष्टी हातात हात घालून चालतात तोपर्यंत आपलं जीवन सुसह्य आहे. या 4 गोष्टी जोपर्यंत हातात हात घालून चालताय तोपर्यंत आपलं जीवन सुसह्य आहे. आता सगळी गंभीर झाली म्हणजे आपण इंग्लिश कसं शिकायचं, मराठी कसं शिकावं, गणित कसं शिकायचं वगैरे ह्या सगळ्या मूडमध्ये आहोत. त्यामुळे हा थोडासा विषय वेगळा आहे. पण मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की सिरियलमधलं मध्यंतर असं समजून थोडा ऐका. हा सुदैवानं पर्यावरणाचा विषय हा ग्रामीण भागामध्ये गंभीर नाही आहे, पण हा शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तो गंभीर झालेला आहे. डोळ्यासमोर ठेवा. मंत्राचं नाव आहे हरित घर. हरित घर ह्याच्यामध्ये आपण फक्त 5 संस्कार आपल्या मुलांवर करायचा प्रयत्न करणार. 5 संस्कार कुठले? आपल्या घरामध्ये दररोज पाणी येतं, पाण्याचा आपण सुयोग्य वापर करतो का? तो सुयोग्य वापर करण्यासाठी मुलांना आपण प्रवृत्त करायला पाहिजे. अगदी छोटंसं एक्झाम्पल, वेळ कमी करणार मी अगदी छोटी उदाहरणं देतो की घरात पाहुणे आले, भरलेला पूर्ण ग्लास ठेवतो का अर्धा ग्लास ठेवतो? त्या पूर्ण ग्लास ठेवतो. जर अर्धा ग्लास म्हणजे पाण्याची गरज किती असते तर अर्धा ग्लासाची गरज असते, पण आपण पूर्ण ग्लास ठेवतो म्हणजे अर्धा ग्लास पाणी किंवा वाया करत असते. असे छोटे 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 विचार आपल्या घरातल्या मुलांच्यावर आपले संस्कार म्हणून आपण करावे. या दृष्टीनं आपले पर्यावरण संरक्षण गतिविधी म्हणून आपण एक सांगली जिल्ह्यामध्ये अभियान राबवतो. दुसरा, आपल्या घरामध्ये कचरा. कचरा हा विषय इतका गंभीर आहे की त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक कचरा असा कचऱ्याचं वेगवेगळे प्रकार भेटायला लागले. ह्याच्यामध्ये आपण हा संस्कार म्हणून मुलांवर करायला पाहिजे की प्लास्टिक कचरा हा बाजूला करायचा, जो पर्यावरणामध्ये आपण मिक्स करू शकतो. तर त्याला आपण बायोडिग्रेडेबल कचरा हा वेगळा करायचा, त्याचा आपण कुठं वापर करू शकतो का त्याचा विचार करायचा. तरी हा एक संस्कार म्हणून आपल्या मुलांच्यावर आपल्याला कसं रोखता येईल असा एक थोडा विचार करायचा. तिसरा, आपल्याला ऊर्जा जी मिळते, ऊर्जा कुठून मिळते तर सूर्यापासून ऊर्जा मिळते. ह्या ऊर्जेचा वापर करता येईल का आपल्याला? हा आता ऊर्जेचा वापर आपल्या घरामध्ये आपण गरम पाणी करण्यासाठी त्याला आपण सोलर वॉटर हीटर वगैरे लावतो किंवा सोलर कुकर लावतो. तर अशा प्रकारचे छोटे छोटे उपक्रम आपल्या पाल्यांच्या समोर आपण डोळ्यासमोर ठेवता यावे. तिसरा, आपलं आज तर शेती वगैरे करणारी मंडळी आहे त्यामुळे तो विषय फार मोठा नाहीये, पण आपल्या घरामध्ये बाग बगीचा असावा. एक छोटंसं वाक्य त्याचा अर्थ असा आहे की आपण जेवढं घेतो
पण पर्यावरणामधून असेल की ज्या फॉर्ममध्ये किंवा ज्या परिस्थितीमध्ये ते घेतो त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो का, किंवा आपण एवढं घेतो त्यापेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करतो का, हा एक संस्कार म्हणून आपल्या मुलांच्या मध्ये आपण टाकायला पाहिजे. हे मी 5 मुद्दे प्रकर्षाने का सांगितले की पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त आहे आणि याचा भविष्यामध्ये आपल्याला उपयोग करता येईल. याच्यातून बरेचसे रोजगार निर्मितीपर्यंत जात आहेत असते, पण आपण वेळ कमी करणं त्यात जाणार नाही. आपण माझं करण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे मी सुद्धा त्यांच्याकडे येतो. आलेल्या सन्माननीय शिक्षण क्षेत्रातल्या आणि सर्व शैक्षणिक समाजाची काळजी करणाऱ्यांचं मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. गेले तास दीड तास आपण आपले मूल घडवावे कसे, आपण घडवू कसे, आता आपण काय करणार आहोत याच्यातनं लक्षात आलं. त्याची चिंता सर्वजण करत आहोत, पण चिंता केली तर प्रश्न सुटत नाही. त्याच्याबद्दल कोणाचं दुमत आहे का? चिंता करायला लागू नये असं आपण पालक म्हणून वर्तन जर केलं तर शाळा आणि पालक याच्यातला फरक जो मला आता पहिल्यांदा दिसतोय तो मी सर्वांची क्षमा मागून एकदा आपल्या नजरेसमोर आणू इच्छितो. आपण या हॉलमध्ये सर्व आपल्या पाल्यांची काळजी करणारे पालक, अत्यंत मनापासून त्यांचं करिअर घडवणारे पालक बसलेलो आहोत. पालक आणि शिक्षक, पालक आणि पालक यांचा फरक म्हणजे हॉलमधलं चित्र आहे. सगळ्या बाजूला आपण एकदा निरीक्षण करा, इथं विद्यार्थी बसले असतील तर ते चित्र कसं दिसलं असतं. विद्यार्थी इथं बसले असतील त्या पद्धतीने आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पण हा पालक स्वभाव बनलेला आहे. स्वाभाविक विद्यार्थी रांगेत बसलेले असते. इथं चित्रकलेचे सरांनी या तर हॉलचं चित्र काढायचं ठरवलं तर चित्रकलेचे सर सांगतील चित्र काढताना कागद भरून चित्र काढावं, त्याला आउटलाईन काढावी, म्हणजे कागदाच्या बाजूने जागा सोडावी. असे प्रत्येक विषयाचे तारतम्याचे भाग ठरलेले आहे. तसं माझं मूल घडवताना मी तारतम्य काय काय सांभाळायला पाहिजे. सर्व मला समजतंय, 100% समजतंय. एकही पालक शाळेत न गेलेला सुद्धा आपलं मूल चांगलं घडवू शकतो याचा मला 100% याची मला खात्री आहे. तरीही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर सगळेजण देणार आहे, पण जे चटकन उत्तर देतील त्यांना चटकन उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. माझा मुलगा शाळेत गेलाच नाही तर, असा माझा प्रश्न आहे. माझा मुलगा शाळेत गेलाच नाही तर एक क्षणभर विचार करा, हात वर करा. तोपर्यंत आतापर्यंत जे झालेले अकॅडमिकली आपलं करिअर घडवणारे तज्ञ मार्गदर्शक संस्था, आपल्या शाळेचे संचालक समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण आणि आपल्या मुलाचं करिअर विशेषतः घडवण्याकरता आलेल्यांची माफी मागून हा मी प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. आपलं मूल शाळेत गेलंच नाही तर या प्रश्नाचं मला उत्तर द्या. काय होईल? म्हणजे आपण पुढची चर्चा काय करणार आहोत याचा आपल्याला अंदाज आला असा काय होईल. आपला मुलगा आणि प्रत्येकाचं उत्तर बरोबर असणार याची पण मी खात्री देतो बरं का. उत्तर हे असू शकत नाही कारण आपण पालक आहोत. माझं मूल चांगलं घडावं, मी चांगलं शिकावं म्हणत नाही, ग्रॅज्युएट व्हावं म्हणत नाही, इंजिनियर व्हावं म्हणत नाही, डॉक्टर व्हावं म्हणत नाही, पायलट व्हावं असं म्हणत नाही. पण मी पालक म्हणून शाळा शिकलो नसलो तरी माझं मूल चांगलं घडावं असं सगळ्यांना वाटतंय की, आणि प्रत्येकाचं घडणार आहे. कसं घडणार आहे? पण शाळेत गेला नाही तर कसं घडणार याचं उत्तर आपल्याला आता शोधायचं आहे. एका गाडी चालताना आता आपण बैलगाडीचं नेहमी उदाहरण सांगतो की दोन्ही चाकं एका गतीने गेली पाहिजे. पण आता आपण काय आपण पालकांच्या भाषेत काय म्हणतो, काळ बदललाय. 4 चाकी गाडीचं उदाहरण घेऊ त्याच्याकडे, काळ बदललाय ना.
आता बदललाय का बदललाय शब्दाचा अर्थ बदललाय हे मला माहित नाही. ते आपण बघा बरं का. 4 चाकी गाडीची अलाइनमेंट करायला शासन, शिक्षण महर्षी किंवा संस्था चालक, मधलं जे माध्यम आहे व्यवस्थापन म्हणून आणि पालक आणि पालक ह्या 4 चाकी जी गाडी आहे त्याची अलाइनमेंटची जबाबदारी कोणाकडे आहे? स्टेरिंग कोणाकडे आहे? ही चाकं आपोआप पळतात काय? हे स्टेरिंग आहे आमच्या विशेषतः माता भगिनीच्या हातात आहे. मूल घडवण्याचा पाया कोण असतो? शाळेत मला वाटतं सरकारी नियमाप्रमाणे 7व्या वर्षी यायला पाहिजे. मगाशी जे प्रश्न इथे उभे केले त्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तर शोधायचे. पेपर लिहिताना वेळ कमी पडतो, मुलाचा हात दुखतो, बोर्डात मार्क 90% आहे पण त्याची तक्रार हीच आहे. असं का होतं? आणि असं आमच्या मुलाचं होतं का हो? मुंबईत शिकणाऱ्या मुलाची पण तक्रार हीच आहे. त्याला विचार बोर्डात आलेल्या मुलाला कसं काय गेलं पेपर बाबा? जगात छान, किती मार्क पडले? मी 92-93 मार्कांची अपेक्षा केली आहे, मी त्याच्या जवळपास जाईल. हा तो आत्मविश्वासानं सांगतो. त्याला आत्मविश्वासानं मार्कही पडतात. मग तुला काय वाटतं अजून काय व्हायला पाहिजे? जरा वेळ मला कमी पडला आणि भरभर घ्यायला लागलं त्यामुळे जरा 1-2 मार्क होती. असं सर्व हुशार 35% मार्क पडणाऱ्याचं सुद्धा मत असतं आणि बोर्डात येणाऱ्याचं सुद्धा मत असतं. तर आपण याच्यावर उत्तर करूया की आपला मुलगा किती मार्क मिळवतो हे महत्वाचं आहे का तो हात न दुखता पेपर घ्यायला महत्वाचं आहे का त्याला वेळ पुरला हे महत्वाचं आहे? कारण त्याच्यावर त्याचं आयुष्य घडणार असतं, केवळ मार्कावर आयुष्य घडणार नसतं. हे घडवणारी आमची माऊली कोण आहे? कुटुंब प्रबोधनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला, माझ्या कुटुंबाचं वर्तन या दृष्टीने जर आपण विचार केला तर ही क्षमता आमच्या मुलात का कमी पडते आणि सर्वच विद्यार्थी क्षेत्रात ही एक कॉमन समस्या म्हणून का उभी राहते? त्याचं उत्तर असं आहे की आम्हाला मधल्या काळात आमचं मूल जास्त हुशार व्हावं असं वाटतं. पहिली जाण्याच्या आधी त्याचा अभ्यास पूर्ण पाहिजे. मला याची खात्री आहे का मी 9वी-10वीच्या पालकांसमोर बोलतोय, पण त्याचा बेस काय म्हणून सांगतो. तिथून चुका होऊन गेल्यामुळं आमच्या विद्यार्थ्याला मार्क किती पडले हे आमच्या बाबा म्हणून आमच्या लक्षात नाही आहे. मी कोणालाही विचारणार नाही आहे की मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या आधी आपल्या मुलाला मार्क किती होते. आपल्या मनाला प्रश्न विचारा. कारण आयोजकांनी मी प्रश्न विचारेन आणि पालकांना उत्तर द्यावी लागतील म्हणून इलेक्ट्रॉनिक माहिती कळेपर्यंत जाणार नाही याची खात्रीनं दक्षता घेतलेली आहे. म्हणून आपण मला त्या मनात असे आता पुढे काही प्रश्न विचारायचे. मला असं वाटतं की आमच्या मुलाची क्षमता आहे का नाही हे आम्ही पालक कसे पाहतो. सगळ्यांना मात्र घडवायचं काय आहे? लवकर घडवायचं आहे. मुलगा माझा मोठा व्हायला पाहिजे, मुलगा माझा भारी व्हायला पाहिजे, मुलगा माझा उच्च शिक्षित व्हायला पाहिजे. पण आमचे आजी आजोबा आम्हाला आशीर्वाद काय देत होते? कोणीतरी एखादं सांगायचं आजी आजोबा काय आशीर्वाद होते? नमस्कार केल्यानंतर आजी आजोबा काय आशीर्वाद देत होते? इंग्रजी म्हणत होते का? काय म्हणत होते? मोठा हो आणि शहाणा हो. आणि मोठा हो आणि शहाणा म्हणतात आम्ही आमच्या घरातून. त्यांचा मुलगा जातो 7व्या वर्षी शाळेत पण घडतो 7 वर्षाच्या आधी. मुलाचा बुद्धी विकास होतो वय वर्ष 0 ते 5 वर्षापर्यंत. हा जर त्याचा पाया नक्की असेल आणि आता आमचा मुलगा 9वीत आहे आणि तो आमचा पाया जर नक्की कमी असेल असं मी प्रामाणिकपणे राहून मला वाटत असेल पालन करून तर काय करायचं याच्याकडे आपण प्रॅक्टिकली पाहूया असं मला वाटतं. नंतर जे अकॅडमी म्हणून किंवा वेगवेगळे करिअरचे कोर्स आहेत, करिअरचे आपल्या ज्या वाटा आहेत त्यावरनं पदपथावरनं जायला आपल्याला सुखरूप अजूनही वेळ गेलेली नाही असं मला वाटतं. त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नांचे जाऊया की आपल्या मुलांचे गुण ओळखावे कसे. कोणी पालकांनी जर असं काही प्रयोग केला असेल की माझ्या मुलाचे हे गुण आहेत
आपण एखाद्या बँकेत, एखाद्या पतसंस्थेत, एखाद्या व्यवस्थापनात जिथं मी क्लिनिकल काम करतोय, आपण ताळेबंद नावाचा एक प्रकार करतो. एकीकडे जमेची बाजू असते, एकीकडे खर्चाची असते, हाताशिवाय शिल्लक राहते का, असं कधी आपल्या मुलाबाबत आपण विचार केलाय का? असं कोणी आपापल्या पद्धतीने जर केलं असेल तर मी जरा 2 मिनिटं थांबतो. एखाद्या पालकांनी सांगायचं, हो मी असा विचार केलाय, मी माझ्या पद्धतीने केला, तुम्ही सांगता तसं केला नाही, पण माझ्या मुलाचे गुण आणि माझ्या मुलाचे ड्रॉबॅक मला माहिती आहे, असं जरा कुणीतरी एखादं खातं सांग प्रयत्न नक्की केलेले असणाऱ्या पालकांना, कारण की आपल्या मुलांचं करिअर घडवायचं आहे ना, सगळ्यांना करिअर घडवायचं मुलाचं. तर आपण ताळेबंद केलं का असा की माझ्या मुलाला सत्याने वागावं म्हणून मी ही गोष्ट सांगितलेली आहे. माझा मुलगा खरं बोलेल याची मी खात्री देतोय का जमेकडा. माझा मुलगा कष्टाळू आहे, मी त्याची केव्हा परीक्षा घेतली का? 100 मार्कांना 90 तरी तुला पडायला पाहिजे. जर बोर्डात नापास झालाच याला मी तंबी देणार, मी खर्चाची बाजू झाली, जमिनीची बाजू काय आहे आणि खर्चाची बाजू सांगतो गमती. अरे 12वी तर नापास झालाय, मला ऑफिसमध्ये पार्टी मागत होते, मी नापास सांगितलं होतं, तुझी पूर्ण परीक्षा झाली क्लास वेळेला, माझं पूर्ण बोर्डात नाही आलं बघा, मला आता ऑफिसला जायची लाज वाटते. ही खर्चाची बाजू. पण मी माझ्या मुलाशी संवाद साधताना नापास झालेल्या मुलाशी कसं बोलू, मी माझ्या 10वी 12वी 9वी झालेल्या नापास झालेल्या मुलाशी वडील म्हणून मी कसा राहणार आहे, हे जर मी पहिली विचार केला असता तर एक मुलगा नापास झाला नसता. पण नापास झाला हे मी त्याचं स्वीकारेन, कारण त्या मुलाचा मी वडील म्हणून सर्वात जवळचा मित्र आहे, मी सर्वात जवळचा त्याचा हितचिंतक आहे. तो नापास झाल्यानंतर मला जरूर खेद आहे, पण माझं गुण मिळवायचं कसं, मी घडवतो कसं, मी त्याच्या हातावर खांद्यावर हात ठेवी, नजरेला नजर लावून सांगेन, हे बघ नापास झालायस, तुलाही वाईट वाटतंय, मलाही वाईट वाटतंय, पण एवढ्या खचून जाऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघता बघता ऑक्टोबरला परीक्षेत आणि पास हो. तू अरे 9वी पर्यंत चांगले मार्क मिळवलेस की, आता पहिल्या पण नंबर झालास ना. असं मी पालक म्हणून त्यांच्याशी बोलतो का? आज मी जरी म्हटलं माऊली एक कुटुंब घडवते, एक कुटुंब समाज घडवतो आणि हा समाज राष्ट्र घडवतो. हा जर आपण स्लोगन लक्षात ठेवली तर छोट्या कुटुंब व्यवस्थेत माऊली हा स्त्री प्रधान जरी शब्द असला तरी आज पुरुषांना सुद्धा माऊलीचा रोल करावा लागतो आणि महिलांना सुद्धा पुरुषांचा रोल करावा लागतो. हा काळाचा बदल आहे, बरोबर आहे. कारण दोघेही नोकरी करत असतात, दोघेही व्यापार असतात किंवा स्वाभाविकपणे दोन्ही रोल आपल्याला आईच्या रोलमध्ये कधीतरी बाबांना जावं लागतं आणि बाबाच्या रोलमध्ये 10 लाख वेळा आईला जावं लागतं. दुसरा असा मला मुद्दा म्हणायचा आहे, आपलं जे संभाषण होतं ते आपलं आपण आता तपासून करा. मी माझ्या मुलाशी संवाद कसा करतो की पहिली अडचण, मी नापास झालो असतील, परीक्षेत मार्क चांगले मिळाले, मला सर्टिफिकेट मिळालं, आज मला पुष्पगुच्छ मिळालं, तर मी पळत पळत जाऊन कोणाला सांगेन, घट्ट मिळून कोणाला मानेन, मित्र आहे, शिक्षक आहे, आई बाबा आहे. याचं उत्तर आपल्या आजच्या मनाने विचारावं, हे तो चांगली घटना मला सांगतो का त्याच्या जवळचे अन्य कोणी मित्र आहेत. वास्तविक शिक्षक हे 6-7 तास म्हणजे पालकांच्या पेक्षा जास्त वेळ शैक्षणिक संस्काराच्या दृष्टीने नक्की जवळ असतात. एका शाळेत गेलो होतो, आपल्या आई बाबांच्या संस्मरणीय आठवणी सांगा. साधारणपणे 40-50 वर्गात 6-7 जणांनी आई बाबांच्या छान संस्मरणीय आठवणी सांगितल्या. त्याच पद्धतीच्या त्याच वर्गाच्या दुसऱ्या पिढीत गेलो, शिक्षकांच्या संस्मरणीय आठवणी सांगा. 12-13-15 मुलं होती, म्हणजे साधारणपणे दुप्पट मुलांनी शिक्षकांच्या संस्मरणीय आठवणी सांगितल्या की शिक्षक आमच्याकरता काय करत होते. मी विद्यापीठ शाळेत मिरजेला होतो, आम्हाला शाळेत ड्रॉइंगचे सर होते. स्वाभाविक त्यांचा मला प्रभाव पडला म्हणून मी ड्रॉइंगचे सर या हॉलचं चित्र कसं काढत असते हे माझ्या डोक्यात आलं. तर ड्रॉइंगच्या सरांनी निरीक्षण कसं करायचं हे जे काय प्रभावाने सांगितलं हे आम्हाला आयुष्यभर पुरलं. मी सगळ्यांचे चेहरे वाचून
बोलू शकतो, आपणही ते करू शकता. व्यवसायाच्या ठिकाणी कस्टमरचा चेहरा, त्याची बॉडी लँग्वेज, हा किती रुपयाचं माझ्याकडे खरेदी करणार आहे त्या चौकशाच करायला आलेल्या दिसतात. शाळेतल्या शिक्षकांना नकारात्मक प्रश्न विचारायला आलेला पालक आहे का खात्रीपूर्वक माझा पोरगा काय करतोय सांगायला आलेला आहे? ही खात्रीपूर्वक संभाषण पालकांनी करण्याची जागा आहे. ही सर तुम्ही आणि आम्ही म्हणण्याची जागा नाही. शिक्षक आपल्या परीनं निश्चितपणे चांगलं काम करत आहे, पण माझ्या मुलाला कोणत्या विषयात अडचण नक्की काय आहे? जर मला शिक्षकांनी सांगितलं मी मीटिंग मध्ये आहे, मला तुमची चिठ्ठी पाठवा काय प्रश्न आहे, तर माझ्या मुलाची या विषयातली ही अडचण आहे, मला ही छाती ठोक नाही, 2 वाक्यात नेमकी अडचण घेऊन देता येईल का? हा माझा पालकांचा जबाबदार पालक म्हणून रोग असेल का? अशा छोट्या छोट्या गोष्टी आज आपण परीक्षण करण्याची वेळ आहे. आपल्या मुलाला जर 10वीच्या परीक्षेत 9वी हा त्याचा पाय आहे, चांगले मार्क पडायचे असतील तर मी एक ठरवू शकतो का आजपासून घरी गेल्यावर मी माझ्या मुलाशी नकारात्मक अजिबात बोलणार नाहीये. भले त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा, त्याच्या अपेक्षेपेक्षा, शिक्षकाच्या अपेक्षेपेक्षा आत्ता मार्क 4 कमी पडले तरी चालेल, पण माझा मुलगा त्याची सर्व अडचण, त्याची अभ्यासाची अडचण असू दे, वैयक्तिक जीवनातली असू दे, तो अत्यंत तळमळीनं, प्रामाणिकपणे आणि माझा एक पहिलं व्यक्त जे करायचंय तो आई वडिलांशी मुलगा व्यक्त करतो का? दुसरा गोष्ट अशी आहे की मी माझ्या मुलांच्या बरोबर कोणत्या स्वरूपाची चर्चा करतो. लॉकडाऊन संपल्यानंतर थोडीशी जी शिथिलता मिळाली, यामध्ये आपण काही जणांना छोटी एखाद्या दिवसाची सहल केली असेल असं मला अंदाज आहे. काही जणांची 2-3 दिवसांची 8 दिवसांची झाली असेल तर होय छोटी सहल केली असे पालक फक्त हात वर करा. आम्ही लॉकडाऊन शिथिल आले 2 वर्ष बाहेर पडलो नव्हतो, स्वाभाविक आहे. 1 दिवसाची सहल केली असं कोण आहे का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रामाणिकपणे हात करा. मी काय कुठला प्रश्न विचारणार नाही. 1 दिवस आम्ही कुटुंब म्हणून आम्ही सहलीला जाऊन आलोय असं कोण आहे? जवळपास आपण डोंगरावर गेलो होतो, दंडोबाच्या डोंगरावर, आणखी कुठे गेलो होतो. तुम्ही गेलो, छान, अभिनंदन. आणखी कोण आहे? आता अभिनंदन ते वाढायला मग आपण जर आपल्या मुलाला घालायचंय तर एवढं संघर्ष करायचं काय कारण आहे? मी चुकलो असेल तर ते बाप माझ्या कोणाला येणार आहे ना, समजून करायचं काय कारण आहे? बरोबर. तुम्ही मला 4 प्रश्न विचारले तर माझा 3 प्रश्न हात खाली असू शकेल की मी कुठे इथं सर्वज्ञानी लागून गेलोय परमेश्वर, मी पण पालकच आहे ना. असू शकतं एखाद्याच्या प्रश्नाला एखाद्याने हात वर केले, 2 वेळा खाली गेले, प्रश्न मी हात वर केला याचा नाहीये. मी पालक म्हणून तसा विचार करतो की मी पालक म्हणून सहलीला जाताना काही कमीत कमी आमच्या मुलांच्याशी संवाद करतो का? आमच्या घरात सण वार उत्सव जे काही आहे त्यावेळेला आपण घरातला सण कसा साजरा करूया याच्यावर चर्चा करतो का? आमच्या घरात एखादा 26 जानेवारी सारखा सण आहे, त्याला कसला सण म्हणतो? कसला सण म्हणतात? 26 जानेवारीला मग घरी काय करायचं म्हटलं? काय करावं घरी या सणाला? तो राष्ट्रीय सण म्हणतो आणि राष्ट्रीय सणाला सगळीकडं वातावरण कसं असतं? मस्तपैकी देशभक्तीची गाणी लावलेली आहे, झेंडे विकताय, लहान लहान मुलं झकासपैकी तिरंगा झेंडा लावून सायकल लावून पळतायत, उत्साहात आहेत. जिलबीचा घेऊन मुलं 16 वर्ष आहे. मी आमच्या मुलाला रोजच्या जीवनातील देशभक्ती म्हणजे काय शिकवलंय का? आपण घरात मुलांना खेळ घालतो, बरोबर आहे? खेळ झाल्यानंतर मुलं काय करतात? आता काय झालं? खेळ दोन झाल्यावर काय करतात? ते काय करतात? कचऱ्याची पेटी. जरा सगळ्यांनी बोलतो तर आणखी मजा येईल बरं का? काय करतात? काय करतात? कचऱ्याची पेटी. आता हे झालं आपल्या घरातलं. एसटी स्टँडवर भूक लागते, ते केलं आमच्या मुलाला काय लागते. आता काय करणार? सगळेजण हसताय. आता काय करणार? आम्ही कचरा पेटी उडवणार नाही, ती आमच्यापासून लांब आहे. आता काय करणार? हा असा चेहरा सांगतो आमचं पोरगं काय करणार. आलं कसं? मी रोजच्या जीवनातील देशभक्ती कशी शिकवणार? मला शाळेत त्यांना
सांगितले शाळेत वेळेवर जावा. मुलं करतील त्यांना शिक्षा करतील काय करू हो. माझा काय प्रॉब्लेम आहे का मला पालक साहेबांना पुढच्या सांगितलं वही पेन घेऊन या. 100% पालकांनी आणायला पाहिजे की नाही. तर सर पुढच्या वेळेला आपण सगळ्यांना वही पेन आणायचं. एका शाळेत हा प्रश्न आणि प्रयोग केला होता आणि खरंच काही पालक कमी आले. त्यामुळे तिथून पालक सभांची सुरुवात झाली की आपण आपल्या शाळेत सांगितलेल्या सूचनांचा पालक म्हणून या पद्धतीने अंमलबजावणी करतो. खरंच आम्ही बाहेर आलोय म्हणून राहिलं. मी विसरले म्हणून वही पेन आणली नाही. माझ्या लक्षात होतं अशा सर्वही पालकांच्या तिथं दिसून आल्या. पण माझं मूल मला घडवायचं आहे. मग अशा सर्वही सांगतील का माझ्या मुलाशी संवाद कसा व्हायला पाहिजे, आत्मविश्वास व्हायला पाहिजे. मीच त्यांचा जवळचा मित्र आहे, मीच त्यांची जवळची मैत्रीण आहे. हा विश्वास आपला पण पाहूया किती आहे आपल्या मुलांना. आपल्या मुलांची संवादाची क्षमता कशी आहे. जर कोणाला काही प्रश्न विचार असतील आपल्या मुलांचे आणि आपले तर 5 मिनिटं आपण वेळ देऊया. बरं संवाद क्षमता शेजारी जात ही खराब लागलेली वस्तू आहे. एखाद्या दुकानदाराला सांग ही तू वस्तू दिलेली खराब आहे, योग्य अयोग्य ते चर्चा नाही करत. आपलं लोक खात्रीने चर्चा करू शकतो का. हा फॉर्म वर्ग शाळेतनं सांगितलाय. मग तो जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, मराठीत असेल, मी खात्रीनं 100% भरू शकतो, नवतरण करू शकेल याची मला खात्री आहे. अशा पालकांनी हा वर्ग माझा मुलगा मराठीत फॉर्म भरू शकतो खात्रीनं. माझा मुलगा पुस्तकावर मराठीच्या धड्यातलं मराठीच्या पुस्तकात ओळीवर बोट ठेवून वाचू शकतो. त्याला 10 पाठ आहे. सरांनी आमच्या समोर वाचून दाखवलाय. धड्यात काय आहे त्याची ही माहिती आहे. पण ओळीवर बोट ठेवून वाच हा प्रयोग शाळेतही करावा. पालकांनी आपापल्या घरी आजच्याच करावा. आपण आपला मुलगा कमी क्षमतेचा घात असेल तर अजिबात स्वतःची समजूत कृपया घालू नका. माझ्या मुलाची क्षमता कशी ओळखायची आहे हा मुद्दा आहे. आलं लक्षात. आमच्याकडं म्हणून शिक्षक आमचे काय शिकवतात हे मला माहिती आहे का. माझ्या मुलाला 15 मार्क मिळणं अपेक्षित होतं 20 पैकी 9 पडले. ते कुठं कमी पडले हे मी चर्चा केली एका पालकांशी. मी कुठं कमी पडलोय कारण माझं मूल मला घडवायचं आहे. वाचन क्षमता आता मात्र जरा सगळ्यांनी सांगावं का आपल्या मुलांनी शाळेतल्या पुस्तकाच्या शिवाय या प्रश्नावर मी जास्त वेळ थांबणार आणि वाढवणार नाही. माझ्या मुलाला शाळेतल्या पुस्तकाच्या शिवाय त्यांना अवांतर एक पुस्तक नक्की वाचलेलं आहे आणि ते मला माहिती आहे पालन म्हणून असे नामकरण आणि सांगा. मी आता पुढे येतो ओळीने सांगा. एक पुस्तक वाचलेलं शाळेच्या अभ्यासाशी मग आपण इतक्या वेळी चिंता करतोय, माझ्या करिअरची दिशा पाहतोय. त्यांनी आता तोंडात घास भरवायला राहिलाय ही घ्या डिग्री म्हणून इतकं सगळं प्रेझेंटेशन केलं आपल्यासमोर. इतक्या त्याच्या करिअरच्या वाटा सांगितल्या. मी पालक म्हणून काय करणार मुद्दा आलं लक्षात. तर त्यांची वाचन क्षमता वाढवायची असेल तर तुला कळलं नाही तरी चालेल, झोप नाही तरी चालेल, लक्षात राहिलं नाही चालेल. राजा तू आज एवढं 2 पुस्तकाची पानं वाच. तुला काय आवडतं ते वाच. सिनेमाची स्टोरी आवडते ना पुस्तकातली ती वाच, पण वाच. आलं लक्षात. आपण खरपट्टीवर धरून आज मुलाला साठी लोकांनी सांगू शकतो काय तू उद्या सकाळी सूर्य उजाडायचा तू पाहिजेस. सांगू नका त्याला स्वातंत्र्य द्या. हल्ली मुलाला स्वातंत्र्य द्यायचे दिवस आहे. काय करायचं पालकांवरती वेळ आहे. आपलं स्वातंत्र्य गेलं तरी चालेल आणि ते न केल्यामुळे मुलाला स्वातंत्र्य द्यायची वेळ आली. हे पण लक्षात घ्या की तू लवकर काय करायचं हे नाही सांगा. हा मी माझ्या मुलीला प्रयोग केलेला आहे. ती 8वी 9वी पर्यंत सकाळी 6 उठत होती. मग मोठी झाली ना 12वी गेली. आता काय करणार. मग 12वी पासून तिला काय सही घ्यायची ती घ्यायला
तिला चुकून तिनं बीकॉम घेतलं, ठरलेलं नव्हतं. मग तिनं 12वी ते बीकॉम पर्यंत विचार केला. मग म्हणले मला काय करावं अजून कळत नाही. म्हणलं जे करायचंय तोपर्यंत म्हणलं 1 वर्ष तू नाही फॉर्म भरला तरी चालेल, कळत नाही. मग शेवटी तिने मला मास मीडिया घ्यायचं असं सांगितलं. पण मी पालक आहे, मला फी करायची आहे, पुढे झाली की काय करायचं. हा तो तळतळाट आहे. माझी पोटी पास झाली तर मी काय करू. मी तिला 70 प्रश्न काढले, तू मास मीडिया घेतल्यावर करणार काय असे मला 10वी नंतर 12वी जातात, 12वी नंतर डिग्रीवर जातात इतके प्रश्न कमी जास्त प्रमाणात पडतील का. आणि पालक जितक्या तळमळीनं स्वतःला प्रश्न विचारेल तरच मुलं घडतील, तर माझं मूल घडेल. ते कसं घडवणार आहे. मी घडवतोच. मी मार्क जे मिळतील ते शिक्षकांचे असतील, मार्क जे मिळतील त्या व्यवस्थेचे असतील, मार्क जे मिळतील जे ज्ञान माझ्या बाळाला मिळाले ते समाजात असेल, पण जे कमी पडले ते माझं स्वतःचं असेल. ह्या भूमिकेत तर माझं बोलतो समाधानकारक यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा अंतर्गत विचार करण्याची आज गरज आहे असं मला वाटतं. छोटे छोटे प्रयोग मी मुलांना करता केलेले. संवाद कसे करायचे, बाबांनी नापास झाल्यावर कसं बोलायचं, पास झाल्यावर कसं बोलायचं, बाहेर कसं बोलायचं. माझा तो बाब्यात आहेच नक्की, पण मी दुसऱ्याच्या टिपा म्हणणार नाही. आज आपण मुलं मोबाईल मध्ये 3रीतल्या मुलं सुद्धा युट्यूबवरच्या गोष्टी काढून पाहतायत. 3री का त्याच्याही खात्यावर 3 वर्षाची असलेला लोक, माझा भाचा 2.5 वर्षाचा, तो आज मोबाईल ऑपरेट करतोय. मला अभिमान वाटते, वाईट वाटते सांगतो. आणि इथं सांगत असतो की वाईट वाटते म्हणून सांगतोय. आणि मी वाईट वाटते तरी का सांगतो की पालकांनी वाईट वाटलं तर ते स्वीकारायचं आहे की नाही. माझा मुलाला मोबाईल येत नाही असं म्हटलं अपमान वाटेल की नाही पालकांना. 2 बायका गप्पा मारतात, तुम्ही कधीही तरी बायकांनी सुद्धा ऐकत नाही. बायकाला तुझ्याने ऐकलं असं नाही. एक बिचारे म्हणत असते काय सांगायचं आता मुलांना इतकं शिकायला पाहिजे. 3 क्लास होते शाळेत क्लास आहेच, मग वाहिल्या क्लासेस होतो, मग गाण्याचे क्लास होतो आणि 3 तास बसलं मी 5 क्लास लावले. हा स्पर्धेचा विषय असू शकतो का. मान स्पर्धा, गणवेश, शाळेची इमारत, संचालकांचं क्वालिफिकेशन हा माझ्या मुलाच्या डायरेक्टच्या विषयातली गोष्ट आहे का. माझ्या मुलाची गुणवत्ता मला मोजता येते का प्रश्न आहे. तो दुकानदाराशी संवाद करतो का, पोलीस स्टेशनमधून तक्रार मांडू शकतो का, रेशनच्या अधिकाऱ्यांशी जाऊन माझ्या रेशन नाव बदल दुकान रेशन अधिकारी म्हणला होत नाही 2 महिने दिलं का प्रश्न विचारायची धमक माझ्या पोराला आहे का. समाजात प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधायची धमक आहे का. माननीय राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती अब्दुल कलामांनी आपल्या माघारी घरी आणलेलं, आता त्याला बक्षीस म्हणत नाही, घरी आणलेली भेट वस्तू घरी सगळ्यांना विचारली की ही कोणी आणून दिली. अतिशय उत्तम होती, घरातल्या सगळ्यांना आवडली, पण त्यांची वस्तू घरी घेऊन गेली नाही. ती कोणी आणून दिली की हे त्यांना कळलं नाही. त्याचा शोध घेतला आणि त्याच्या घरी घेऊन दिली की मी तुझं काम करणार आहे, पण ती वस्तू देणं असाल तर मी तुझं काम करणार नाही. माझ्या खिशाला लावलेलं पेन हे कुठलं आहे हे मुलाला शंका येता कामा नये असं माझं कॅरेक्टर आहे का. मी घरात बसून स्टँडवर बसतो मी आहे का, तुम्ही मागं बघत असेल बाबा घरातच आहे काय सांगताय स्टँडवर बसलो या चौकात आहे. मी बारीक सारी गोष्टी स्वतः खरं बोलतोय का. सर्व प्रत्येक गोष्ट मी माझ्याशी विद्यार्थी म्हणून बघतोय का, तर मी माझं कसं कळवतोय. सांगण्यासाठी खूप आहे पण किंवा फक्त दृष्टिकोन द्यायचा. खूप उदाहरण खूप उद्देश अजिबात करायचे नाही. मी सुद्धा परिपूर्ण नाही आहे, पण आपल्याला आपण सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीकडे केलं तर त्यांनी फक्त करिअरच्या वाटा सांगितल्याचा उपयोग आहे. नाहीतर काय होईल आम्हाला त्यांनी करिअर संबंधाचे कागद दिली त्यात काय दिले आम्हाला समाधान होऊ शकतंय. मला इंग्रजी वाचता येत असेल होऊ शकतंय, पण विश्वास असा आहे की माझ्या मुलाला मात्र ते कळतंय की 10वी काय करायचं 9वी मुलाला कळतं. ही स्थिती आहे का. हा मार्गदर्शन एक्स्ट्रा घेतो कागदात काय लिहिलं तरी किमान वाचता येते का. ते वाचता येत याची खात्री असल्यामुळे त्यांनी सांगितलं की वैयक्तिक काउन्सिलिंग करू शकतो मला फोन करा.
ते दुसऱ्या खाली पायरीवर शिकले तर आपलं मूल चांगलं करायचं आहे. अशी संस्था, चालक, शिक्षक खरोखर मनापासून कष्ट घेत असतात. त्यांना अनेक प्रकारचे काम करावे लागतात. मनुष्य कमतरताही प्रत्येकात असू शकतात. पण माझी सगळ्यांना परत विनंती अशी आहे की माझं मूल बोलतं कसं, चालतं कसं, वागतं कसं, वाचन किती करतं, अवांत वाचन करतं का, ललित वाचन करतं का, माझ्या मुलाला दैनंदिन गोष्टी, देशभक्तीची व्याख्या करते का, मी माझी कोणती गोष्ट चांगली नियमानं करेल, माझी गोष्ट कोणती चांगली स्वतःपासून करेल, एवढं केलं की जगातली सगळ्यात मोठी देशभक्ती होते. आणि ही प्रत्येक पावलोपावी शिकायला पाहिजे. मी आयुष्यात भारत माता की जय असं ओरडलो नाही तरी चालेल, पण मी मनात मात्र छोटी छोटी गोष्ट करताना रस्त्यात तुमची इच्छा झाली तर त्यावेळेस मी भारत माता की जय म्हटलं पाहिजे. हा नियम आहे रस्त्यात तुमचा शौचालयाचा वापर करायचा हा नियम आहे. मी कोणत्याही मानवामध्ये भेद करणार नाही. आज कुटुंब ही गोष्ट अशी आहे, त्याच्यानंतर उरलेल्या सर्व गोष्टी मानवाचे उपासना पद्धत असेल, जाती धर्म असेल, हे भेद माणसाने निर्माण केलेले आहे. पण हे भेद करायचे माझ्या डोक्यात येत नाही. आम्ही सगळ्यांच्या शाखेत गेल्यानंतर सगळ्यांना डबे आणायला सांगायचे जेवणाचे डबे आणताना आई म्हणायची की तुला काय आवडतं, तूप साखर मुली देते बघा सुरळीत. आता सगळ्यांनी डबे कसे कसे देतात काय काय आहे ते सगळं केल्यानंतर मला वाटत होतं आता भूक लागली आहे, आज डब्यात काय दिलं असेल, तूप साखर दिली आहे का, आई दुसऱ्या घेऊन मग पुढच्या वेळेला वाटलं आई खरंच दिली पुढच्या वेळेला. आणि मी वाट बघत होतो डब्यात मला तूप साखर काही वाढलं. तर त्या तिच्या शिक्षकांनी काय सांगितलं, सगळ्यांनी हात जोडा, डब्यात सांगितल्याशिवाय उडायचे नाही. सांगितलं सगळ्यांनी बरोबर ऐकायला नाही. तसं शाळेत ऐकायला तुम्ही लागलं. फक्त पालक सांगतात अशा गोष्टी तेवढ्या विचारतो शाळेत सांगतात. तसं त्या शिक्षकांनी सांगितल्याशिवाय डबा उडायचा नाही. हात जोडा, मी सांगतो ते श्लोक म्हणा, आता डबा उडा, अजूनही काही नाही. सरांनी सांगितलं शिक्षकांनी आम्हाला श्लोक म्हणा, मी म्हणला खाऊ नका म्हणून थांबलो, अजूनही सांगतायत डबा उडायचा. मग त्यांनी दोघांचं नाव सांगितलं. ते सगळे डबे आहेत ना, या कागदावर सगळ्यांनी डबे उलटे करायचे आणि मग ते सगळे फिरवले. ते सगळे एकत्र केले, सगळ्या चपात्या एकत्र केल्या, सगळ्या भाकऱ्या एकत्र केल्या, भाजीचे डबे सगळ्यांकडे फिरवले की तुम्ही एक चमचा घ्या, आपला भाजी चमचा दुसऱ्याला द्या, दुसऱ्या चमचा घ्या, त्यातली एक चमचा भाजी घ्या, भाजी पुढे सरकवा. काय झालं यातून? तसं मी माझ्या शेजारच्यांच्याकडं जेवायला माझ्या मुलाला पाठवलंय का, त्याचं आडनाव न विचारता, त्याची जातपात न बघता पाठवलंय का विचार करा मला. 2 दिवस मी आमच्या पाहुण्यांच्याकडे राहायला सोडले आणि दुसऱ्या पाहुण्यांना राहायला बोलावलं. एक कारण नसताना तर कार्य समारंभ काय पेन्शन त्याला जेवण झालं, गरजेचं जेवण झालं की तुमचं कार्य चांगलं झालं हे फक्त असतं. आणि अधिक चांगलं केव्हा खाली टीप असेल तर बाहेर करणार नाही तर तुमचं काय नक्की सांगितलं. पण मी माझ्या मुलावर समरसतेचा सामाजिक समरसतेचा संस्कार केलाय का, जे पाना पडेल ते खायचं ही घरात मुलांना सवय लावली आहे. तर ती तिथं सगळ्यांच्या शाखेच्या मुलाला सवय लावली आहे. तुला दादा इथं मागता कर, ते सगळं फिरून आल्यानंतर तुझ्यासमोर मिळणार की खा. ते कोणाच्या काही चौकशी करू नकोस, तो भाजीचा डबा कोणाचाही चौकशी करू नकोस. असे छोटे छोटे संस्कार आपण मुलांना केले पाहिजे. आपण आपल्या घरात शेवटच्या 2 मिनिटात मला दोन प्रकारे असे प्रयोग करताना कधी पडू नये म्हणून आपल्या घरात येणारी एखादी कामवाली असेल किंवा एखाद्या कामाला येणारा मुलगा असेल किंवा एखाद्याकडून आपण थोडेसे पैसे देऊन त्याची सेवा घ्यायची. लॉन्ड्रीवाला असेल किंवा केस कर्तनालय असेल, पार्लरवाली असेल, ज्या ज्या गोष्टीची आपल्याला घर म्हणून कोणाची तरी सेवा घ्यायला लागतील. काहीतरी खाद्यपदार्थ बनवलेलं करायला विकत कधीतरी आणायला लागत असेल. आज बाबा घरात आमच्या वहिनी नाही म्हणून मी पोळी भाजी विकत आणून घालेन, भाजी विकली घ्या असंही होत असेल. ज्यांची ज्यांची मी सेवा केलोय त्यांच्याकडं आज दादा मी तुमच्याकडं चहा प्यायला येणार का, आमच्याकडे कचरा गोळा करायला नगरपालिकेचा उशीर येतोय, त्याला मी असं कधी म्हटलंय का आता कुठं राहतोस, काय करतो, तुझ्या रेटून कोण आहे, चहा प्यायला येतो रे असं म्हणून बघा किती नाती जोडली जाते. आज आमचा शेजारी सख्खा नातेवाईक आहे का, लॉकडाऊन मिळालेली शिक्षा आम्हाला पुरेशी आहे का हा विचार करण्याची गरज आहे. आणि हे संस्कार आपल्या घरात परंपरेतून भारतीय संस्कृती हजारो वर्ष आहे
आपण विसरलो नाही, दुर्लक्ष केलंय, विसरलो नाही, कळतंय, वळत नाही. खरोखर स्वतःला घडवून हवा, जागा करा. आणि सगळं मी करू शकतो ना, यातलं एकही गोष्ट इथं बसलेला एकही व्यक्ती ही एकही गोष्ट करू शकत नाही असं नाही, याची मला खात्री आहे. सगळ्यांना करू शकतो. पण ही उदाहरणं दाखवली अशा अनेक गोष्टी मुलांच्या बदल हे सगळं झाल्यानंतर असे 4 प्रयोग केल्यानंतर आपल्या मुलात बदल काय दिसला याचा आपण आढावा घेणार. जसं म्हणतो मी ताळेबंद करतो की त्याचे ड्रॉबॅक आणि त्याचे प्लस पॉईंट हे जर 12वी पर्यंत माझे काय असतील तर त्याच्या करिअरची दिशा तो कोणत्या कॉलममध्ये बसतो. सर असा एक आपल्याला फॉर्म करता येईल ना, ताळेबंद नसतं. आता नवीन विद्यार्थी आहे, जर त्यांना आपण 12वी पर्यंत टास्क दिला की आपल्या मुलाचे ग्रुप ओळखायचे असते. माझा मुलगा बोलण्यात चांगला असेल तर तो मार्केटिंग क्षेत्रात काय करू शकेल का, आता मीडिया क्षेत्रात काय करू शकेल का, किंवा शोधवृत्ती असेल. कारण त्या डॉक्टरना पेशंट तपासताना त्याच्या तब्येतीची जाणीव करून घ्यायला नाडी तर बघायला लागली, पण नाडी न बघणारही शास्त्र आपल्याला बघितलं. त्यातही पेशंटचं ओळखायकरता तर्क बुद्धी चांगली लागते. कोणत्या प्रकारची बुद्धी माझ्याकडे आहे असे काही प्रश्न घेऊन जर आपल्याला त्याचं बॅलन्स शीट मांडता आलं आपल्या मुलाचं, तर आपापल्या घरी सगळ्यांनी प्रयोग करावा आणि सगळ्यांनी आपण करूया की माझे मूल घडवावे कसे. हे आता मी एक कॉमन गोष्ट मांडलेली आहे. आपण पालकसमध्ये काही गोष्टींचं वर्गीकरण केलं. केवळ आहार, या वयात या मुलाचा आहार असा असला पाहिजे. तो मुलगा एकटा राहिला तर त्याला कोणत्या गोष्टीची काळजी पाहिजे, म्हणजे स्वतंत्र क्षमता त्याची विकसित होण्याचं क्षेत्र कोणतं आहे. समाजात तो एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करायला गेला, कंपनी टीम मॅनेजर झाला, 200 हाताला गेले, तर त्याच्याकडे कोणते गुण असले पाहिजे. अशा विषयांवर आपण स्वतंत्रपणे 4 पालकांच्या करता सुद्धा आपण पालक घेऊ शकतो, विषय ठरवू. तर आपण अशा पालकांनी सगळा विचार करून आपलं मूल घडवावे कसं, आणि आधी त्या गोष्टी चिंतनाच्या झालेल्या आहेत. जसं इंग्रजी सरांनी सांगितलं, हे सर्व सांगून या सगळ्या लोकांना खेळ वाटते तंत्रज्ञानाचा. पण पालकांनी जर लक्षात ठेवलं की माझा मूल 7व्या वर्षात जातोय, तोपर्यंत त्याची जडणघडण घरी केलेली आहे, त्याची हात पिताना हात उठणं मी क्षमता केलेली आहे, तो माझ्यापासून मनापासून बोलेल माझ्याशी, हे मी मित्रत्वाचं नातं केलेलं आहे. अशा सर्व गोष्टींवर आपण लक्ष ठेवूया. म्हणजे आपल्याला अभिमानानं या शाळेत होय माझ्या मुलाचं मेजरमेंट मला माहिती आहे असं अभिमानानं येऊन हो एकसारखा म्हणून जशी मुलं बसतील तसं आपण पुढच्या वेळेला बसणार आहोत आणि छाती पुढे काढून बसणार आहोत की माझ्या मुलाचं मी आलेख काढलेला आहे आणि मी माझं मूल मी घडवणार. एवढं बोलून सर्व माता बंधू वगैरेची पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. कारण का माझं मूल मला घडवायचं, आभार असे मानायचे म्हणून. पण हा विचार सगळ्यांनी ऐकून घेतला. एखादा दुसरा प्रश्न जर यांनी वेळ दिला आपल्याला तर विचारूया आणि त्याची उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधूया असं मला वाटतंय. आणि मी आज खूप वेळ लागलेला आहे थांबण्याचा व्यक्त करतो. धन्यवाद. माणूस केवळ अन्नावर जगू शकत नाही, त्याला जिवंत मन आहे. त्या मनाला विचारांचे खाते पाहिजे. विचार पेरण्याचं काम जोडलेलं सरांनी केलं. यानंतर मी पालक बंधू भगिनींना विनंती करतो, आपल्यापैकी कोणी मनोगत व्यक्त करणार असाल तर आपण स्टेजवरती यावं.